3 वर्षांच्या दुराव्यानंतर सम्राट घरी परतला होता. पण अंधारात दिसलेली ती एक आकृती त्याला भावनिक धक्क्यात टाकून गेली. खात्री होता साचलेलं प्रेम, ओढ आणि वेदना एकदम उसळून आल्या होत्या. बदललेलं, अधिक परिपक्व आणि तसंच तग धरून उभं राहिलेलं त्यांचं नातं पुन्हा खुलू लागलं होतं. राग, अबोला, तक्रारी सगळं एकाच मिठीत विरघळलं होतं. त्यांचं घर पुन्हा एकदा आनंदाने भरून गेलं होतं. तो वर आला. त्याने दरवाजा ढकलला. पण पूर्ण रूम मध्ये अंधार होता. त्यावरून त्याची खात्री पटली की ती खरंच घरी नाहीये. तसं त्याचं मन अजूनच उदास झालं. तो आत आला. सुस्कारा सोडत त्याने बाजूच्या सगळ्या लाईट्स ऑन केल्या. पण लाईट्स ऑन करून तो जसा मागे वळाला तसा तो भयंकर शॉक झाला. समोरच गॅलरीच्या स्लाइड्स ओपन होत्या. तिथल्या बॅल्कनीमध्ये एक आकृती त्याला पाठमोरी उभी होती. जर तपस्या घरी नाहीये तर मग ही कोण, असा प्रश्न त्याला पडला. त्याने नीट निरखून त्या दिशेला पाहिलं. काही वेळासाठी डोळे बंद केले. डोळे बंद करताच तपस्याचा तो निरागस चेहरा त्याच्या डोळ्यासमोर आला. त्याने डोळे उघडले आणि आता मात्र त्याच्या चेहऱ्यावर भयंकर आनंद पसरला. ती त्याची तपस्याच आहे याची त्याला खात्री पटली. अगदी कसलाही विचार न करता तो वाऱ्यासारखा पळतच बाल्कनीत आला. त्याने पाठीमागूनच तिला कडकडून मिठी मारली. जान. पण त्याच्या या एका शब्दाने तिने डोळे गच्च मिटून घेतले. ती गोठल्यासारखी जागेवर उभी होती. तिला हालचाल करायची होती पण शरीर साथ देत नव्हतं. जेव्हा तिला समजलं होतं की तो आज घरी येणार आहे तेव्हापासूनच ती पूर्णपणे ब्लँक असल्यासारखी वागत होती. तिला आनंद व्यक्त करायचा होता पण करता येत नव्हता. दुःख, त्रास, विरह, आनंद या सगळ्या भावना एकत्रितपणे ती अनुभवत होती. त्यामुळे नेमकं व्यक्त कसं व्हावं तेच तिला कळत नव्हतं. जान, प्लीज से समथिंग. तुझा आवाज ऐकण्यासाठी कान तरचलेत माझे. त्याने तिच्या खांद्यावर ओठ टेकवले. तेव्हा कुठे तिने डोळे उघडले. तिच्या कमरेभोवती असलेला त्याचा हातांचा विळखा तिने सैल केला आणि एक पाऊल पुढे होत त्याच्यापासून बाजूला झाली. त्याला मात्र तिच्या या कृतीने थोडं आश्चर्यच वाटलं. तिच्याकडून इतकी थंड प्रतिक्रिया त्याने अपेक्षितच केली नव्हती. ती अजूनही त्याला पाठमोरी होती. तिचा चेहरा त्याला दिसत नव्हता. तिने डोळ्यातलं पाणी पुसलं आणि मागे वळाली. मागे फिरताच दोघेही नजरेतच एकमेकांना सामावून घेऊ लागले. तिने आवंढा गिळतच त्याच्याकडे पाहिलं.
तो मात्र तिचं हे नवं रूप बघून भयंकर शॉक झाला होता. ती सुंदर दिसत होती, खूप सुंदर दिसत होती. त्याची ती अल्लड, निरागस आणि बेफिकीर तपस्या आता जबाबदार व्यक्तीप्रमाणे भासत होती. तो एक पाऊल पुढे सरकला. त्याने तिला पुन्हा एकदा खालून वर नजरेनेच न्याहाळलं. तिने सिंपल अशी शिफॉनची साडी नेसली होती. आज्ञाच्या हट्टासाठी जॉईन केलेली जिम नंतर तिच्यासाठी तिचं सगळं फ्रस्ट्रेशन बाहेर काढण्याचं साधन बनलं होतं. दिवसभराचा सगळा स्ट्रेस ती त्या जिम मध्ये जाऊन बाहेर काढायची. त्याचाच परिणाम म्हणून तिची बॉडी अगदी वेल मेंटेन झाली होती आणि त्या वेल मेंटेन बॉडीवर ती साडी अजून खुलून दिसत होती. जान, किती बदललीयस तू. त्याने पुढे होत तिच्या गालाला हात लावला. तसे पुन्हा एकदा तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि यावेळी मात्र ती स्वतःला रोखूच शकली नाही. त्याच्या हाताचा स्पर्श होताच तिच्या संयमाचा बांध तुटला. ती तशीच पुढे झाली. टाचा उंचावत तिने त्याचा चेहरा उंजळीत पकडला आणि ती वेड्यासारखी त्याच्या चेहऱ्यावर सगळीकडे किस करू लागली. तिच्या या कृतीने क्षणभर तोही भांबावला. तो बोलतच होता. तितक्यात तिने त्याच्या ओठांवर ओठ टेकवले. त्याच्या ओठांवर हलकेच ओठ ठेवून ती बाजूला झाली. काहीच बोलू नका प्लीज, मला तुम्हाला फील करू द्या. हे माझं स्वप्न तर नाहीये ना, चेक करू द्या. तिने खाली झुकून त्याच्या मानेवर ओठ टेकवले. पण हे ऐकताच त्याने एकाच हाताने तिचे केस घट्ट पकडत तिचा चेहरा बाजूला केला. त्याने तिचे केस एका हाताने घट्ट पकडले होते. तिचा चेहरा त्याच्या चेहऱ्याच्या अगदी समोर होता. नजरेला नजर भिडली होती. तिचे श्वास प्रचंड वाढले होते, पण तरीही ती त्याच्याकडेच बघत होती. शक्य होईल तितकं त्याला स्वतःच्या नजरेत सामावून घेण्याचा प्रयत्न करत होती. त्याने तिचे केस सोडले तशी ती किंचित मागे सरकली. पण मागे सरकताच तो एक पाऊल पुढे आला. त्याने तिच्या मानेत हात घातला आणि स्वतःच्या जवळ ओढलं. ती सुद्धा त्याच्या डोळ्यात पाहू लागली. हे स्वप्न वाटतंय का तुला? तिच्या उत्तराने त्याने तिच्या मानेत घातलेला हात काढला. तो तिच्या गळ्यावरून बोट फिरवू लागला. तसा तिने श्वास आत ओढून घेतला. हळूहळू करत त्याने तेच बोट तसंच खाली आणायला सुरुवात केली. आधी मान, नंतर गळा, छाती असं करत तो तिच्या पोटापर्यंत येऊन पोहोचला. त्याने तिला तसंच मागे टेकवलं आणि तिच्या कमरेवर हात घट्ट रोवला. ती वेदनेने ओरडणारच होती. तितक्यात पुढे येऊन त्याने तिच्या ओठांवर ओठ टेकवले. पण त्याच्या या कृतीने मात्र ती स्वप्नातून धाडकन सत्यात येऊन कोसळली. हे आपलं स्वप्न नाहीये याची जाणीव होताच तिने स्वतःला त्याच्या स्वाधीन करून टाकलं. तो वेड्यासारखा तिच्या ओठांवर तुटून पडला होता.
तिला भयंकर वेदना होत होत्या. पण त्या क्षणाला तिला त्या वेदना सुद्धा हव्या हव्याशा वाटत होत्या. निदान त्या वेदना देण्यासाठी का होईना, तो आपल्या जवळ आहे, याच विचाराने तिचं मन आनंदाने बागडू लागलं होतं. काही वेळानंतर जेव्हा त्याला आपण तिला त्रास देत असल्याची जाणीव झाली, तेव्हा कुठे त्याने डोळे उघडले आणि अलगदच तिचे ओठ सोडले. त्याच्यापासून बाजूला होताच तिने भरलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहिलं. आय एम सो सॉरी जान. पण तिने लगेचच त्याच्या ओठांवर बोट ठेवत त्याला गप्प केलं. तुम्हाला हक्क आहे मला त्रास देण्याचा. इनफॅक्ट तुम्हालाच हक्क आहे मला त्रास देण्याचा. ती पुन्हा एकदा त्याला बिलगली. त्याचे ओठ हलकेच रुंदावले. त्याने सुद्धा तिच्या भोवती विळखा घालत तिला घट्ट छातीशी आवळून धरलं. खरं तर मी तुमच्याशी बोलणारच नव्हते. तुम्ही मला न सांगता गेला होतात ना, म्हणून मी तुमच्याशी अबोला धरणार होते. पण नाही जमलं ते मला. तुमच्या या एका मिठीने माझा सगळा राग छूमंतर झाला. तेव्हा मजबुरी होती म्हणून जावं लागलं. पण आता तुझी माझ्यापासून सुटका नाहीये आणि मला सुटका करून सुद्धा घ्यायची नाही. थकले मी सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडता पाडता. मला नाही करायचंय हे सगळं. मला फक्त तुमच्यावर प्रेम करायचंय. खूप खूप प्रेम करायचंय. मला तुमच्या सोबत वेळ घालवायचाय. आता प्लीज शब्दात अडकवून मला तुमच्यापासून दूर करू नका. आय वॉन्ट टू बी विथ यू. आता जर तुम्ही माझ्यापासून दूर गेलात ना, तर मी खरंच नाही जगू शकणार. तुला माहितीये, आज्ञा तुझं खूप कौतुक करत होती. नकोय मला कोणाचं कौतुक. मला आपले ते पहिले दिवस परत हवेत. मला तुम्हाला त्रास द्यायचाय. खूप खूप त्रास द्यायचाय. नाही वागायचंय मला हे असं जबाबदारीने. तुम्ही नव्हतात म्हणून मी हे सगळं केलं. पण आता तुमचं सगळं काम तुम्ही बघायचंय. मी फक्त तुम्हाला त्रास देणार आहे. तसं त्याला हसायलाच आलं. आत्ता कुठे त्याला त्याची जुनी तपस्या बघायला मिळाली होती. त्रास तर आता मी तुला देणार आहे. जितक्या रात्री तुझ्यासाठी जागून काढलेत ना, त्या सगळ्याची भरपाई करणार आहे. मी काय म्हणते, खाली सगळे आपली वाट बघत असतील. आपण खाली जाऊया. ती निघतच होती. पण तितक्यात तिच्या हाताला हिसका बसला. तिने मागे वळून पाहिलं तर त्याने तिचा हात पकडला होता. एक बोलू? आधी तुला बघून हार्टबीट्स वाढायचे. आता हार्ट अटॅक येईल का काय असं वाटतंय. कसली हॉट झालीयस यार तू. सम्राट, तुम्ही पण ना? नो, आय एम सिरियस. मी मस्करी करत नाहीये. सिरियसली, यू आर लुकिंग सो हॉट. कॅन आय? मिस्टर खानविलकर, गरम पदार्थ आधाशासारखे खायचे नसतात. त्यांना हळूहळू खाण्यातच मजा असते. अच्छा, पण मला चालेल हा हॉटनेस. तोंड भाजेल? चालेल मला. पण मला नाही चालणार. चुपचाप फ्रेश होऊन खाली या.
इतकं बोलून ती पळतच बाहेर निघून गेली. शिट मॅन, ही पोरगी दारूच्या नशेपेक्षा सुद्धा लवकर चढते माझ्यावर. कंट्रोल सम्राट. ती काय म्हणाली आठवतंय ना? गरम पदार्थ हळूहळू खाण्यातच मजा असते. मग आता हळूहळूच खा. तो फ्रेश व्हायला आत निघून गेला. काही वेळानंतर सगळे जेवणाच्या टेबलवर एकत्र जमले होते. शौर्य जाणार होता, पण आबांनी त्याला आग्रह करत थांबवून घेतलं. आज भरपूर दिवसांनंतर खानविलकरांचं घर आनंदाने बागडत होतं. सम्राट आणि तपस्या जेवायला सुद्धा शेजारीच बसले होते. तो एकाच हाताने जेवत होता. दुसऱ्या हाताने त्याने तिचा हात हातात घट्ट पकडून ठेवला होता. ती सोडवण्याचा प्रयत्न करत होती, पण तो तिला स्पर्श करण्याची एक संधी सुद्धा सोडत नव्हता. 3 वर्षांचा कोटा पूर्ण केल्याशिवाय आता काही त्याच्या जीवाला चैन पडणार नव्हती. बरं चला, आता मी निघतो. जेवण झाल्यानंतर शौर्य जायला निघाला. थँक्यू सो मच ब्रो, यू आर माय ट्रू फ्रेंड. सम्राटने त्याला मिठी मारली. शौर्यने सुद्धा त्याला मिठी मारली. सगळ्यांचाच निरोप घेऊन शौर्य जायला निघाला. मध्ये त्याला 1-2 कॉल्स येऊन गेले होते. तेच बघण्यासाठी तो मोबाईलमध्ये बघत पुढे चालला होता. तितक्यात समोरून येणाऱ्या कोणाला तरी तो धडकला. तसा त्याचा मोबाईल खाली पडला.